आंबेडकर साहेबांच्या जिल्ह्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. ह्या आरोग्य खात्यामध्ये मोठ्या भ्रष्टाचार होतोय. तरी पण ह्या खात्यावर त्यांचं कंट्रोल आहे की नाही, तिथं चाललेला भ्रष्टाचार सिव्हिल सर्जनच्या कार्यालयामध्ये आणि ती डायरी त्यांची तर सापडली. भ्रष्टाचार कोण करतो? त्यांचे कर्मचारी. ते कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत रॅकेट होतं म्हणून सगळ्यांची लूट सुरू होती. तर तुमची हिंमत होती कुणी तरी अँटीग्रेशन द्यायला पाहिजे होतं, याचा तपास करणं गरजेचं होतं. जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत, ह्या जिल्ह्यातून आमदार झालेले आहेत, ह्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच आंबेडकर साहेबांच्या जिल्ह्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. ह्या आरोग्य खात्यामध्ये मोठ्या भ्रष्टाचार होतोय. तरी पण ह्या खात्यावर त्यांचं कंट्रोल आहे की नाही हे आता विचारण्याची आम्हाला वेळ आलेली आहे. पण आम्ही त्यांना 2 वेळा सांगितलेलं की अशा पद्धतीने इथं करप्शन सुरू आहे. मगाशी आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे कुणाला लुटताय तुम्ही? सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी सापडती आणि त्या डायलॉग सुद्धा एका प्रांतचा आहे, उस लाल डायरी में दाढीवाला कभी नाम आहे. पण ही नाव कोणाची आहेत आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. लाल डायरी स्टिंग ऑपरेशन आमच्या पक्षाने केलं, आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि तिथं चाललेला भ्रष्टाचार सिव्हिल सर्जनच्या कार्यालयामध्ये आणि ती डायरी त्यांची तर सापडली. भ्रष्टाचार कोण करतो? त्यांचे कर्मचारी. हे रॅकेट जे होतं भ्रष्टाचाराचं ते कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत रॅकेट होतं म्हणून सगळ्यांची लूट सुरू होती. लूट कुणाची? सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी यांचीच लूट सुरू होती. 5% 15% पैसे खायचे धंदे दिले. हे सगळं आज तुम्हाला पुरावा दिला होता. का तुम्ही अँटी करप्शन गेला नाही? तुम्ही जर तुमची हिंमत होती कुणी तरी अँटी करप्शन द्यायला पाहिजे होतं, याचा तपास करणं गरजेचं होतं. पण 2 महिने झाले ना, आता अहवाल तयार होऊन गेल्यानंतर सुद्धा शासनाने कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. या संदर्भात ही कारवाई झालीच पाहिजे. सिव्हिल सर्जनवर कारवाई झाली पाहिजे दोन्ही पण आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारण आम्ही तुमच्यासमोर पुरावे दिलेले आहेत. नक्कीच. अरे बाप किंवा श्राद्ध ह्या 2च गोष्टी केल्या होत्या. लाल डायरी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्या लाल डायरीमध्ये सरळ जर हिशोब मांडले होते उघड केल्यानंतर लाल डायरी सापडली. लाल डायरी सापडल्यानंतर समिती नेमली. विधानसभेमध्ये आमचे आमदार शिवसेना नेते आमचे भास्कर जाधव साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि ह्या राज्याचे आरोग्यमंत्री आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी प्रश्नाला उत्तर दिलं होतं की नाही. मी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.